अधोक्षज, आज मोठ्या बहिणी खास तुझ्या आवडीचा स्वयंपाक केलाय बरं. सासूबाई, भल्या भल्या हॉटेलचा बाजार उठेला अशी आमटी झाली. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे जर 50 एकर जमीन असती ना तर या आमटीसाठी तुम्हाला देऊन टाकली असती. हो अहो, एक नंबर झालाय स्वयंपाक. काय तुला सासरे बुवा झालाय ना. खरंय तुमचं. वहिनी काय मस्त फार सुंदर स्वयंपाक करतात. बटाट्याची भाजी तर किती चविष्ट झाली वहिनी. भाजी आईने केली का? वय, आणि ही मुगाची उसळ आहे ना, ती पण मीच केली आहे, तुला आवडते म्हणून. किती वाईट झालंय हे सगळं. कशातच मीठ नाही आणि तो भात तर खाऊ सुद्धा वाटत नाही. असं कसं बोलतोयस तू? सगळे तर मिटक्या मारत खातायत. मी तसं सांगायला तू. असं कसं? नाही नाही, सकाळपासून राबून इतकं चांगला स्वयंपाक केलाय, चांगला आहे ना. बाकी कोणाच्या हातचं असलं असतं तर 2 घास खाल्ले तरी असते. ते तर खाल्ल्या सुद्धा जात नाही. असं कसं? काय बोलतोयस तू अध्यक्ष? मला हेच म्हणायचंय की तू केलेला स्वयंपाक खूप वाईट आहे. आदू, अध्यक्ष नाव आहे त्याचं. तुझ्यासाठी एवढं जेवण केलं आणि तू न खातच निघून चाललायस. अधोक्षज ऐक ना. मी बोलते ना त्याच्याशी. त्याच्यासाठी इतकं आणलं तर भरल्या ताटावरनं उठून निघून गेलं. झालं तुझं समाधान? माझ्या पोराला माझ्यापासून तोडतो. झाली ना आता शांत? वहिनी राहू द्या व्यंकट भाऊजी, नका बोलू माझ्याशी काय. मोठे बाई, गणपती बाप्पा विद्येचा देव आला. गावात सुरू असलेली विद्या मंदिराची चर्चा फक्त देखाव्यापुरतीच राहिली. हे काय बोलतो रे राम? हे पहा, गावातल्या जवळजवळ सगळ्यांचा सपोर्ट आहे इंदूच्या शाळेला. हा, तशी ती नवीन शिक्षिका बी आली म्हणजे ना, श्रीकला ना. हा, ती उत्तम शिक्षिका आहे बरं का. पण ती कुठून आली, का आली, काय अंदाज नाही आला. मास्तर, तुम्हाला माहिती ती कुठून आली ती? नाही नाही, तसा मलाही फारसा काही अंदाज नाही, पण व्यंकट महाराज म्हणत होते की तिचे वडील उत्तम शिक्षक होते म्हणून. आता कालच्या मीटिंगला तिने जे काही सल्ले दिले ते सगळ्यांच्या फायद्याचेच होते. मग एवढं आहे. होय होय होय, म्हणजे शाळेचं काम एकदम जोरदार होणार. मला तर असं वाटतं आपण ना गणरायाला साकडच घातलं पाहिजे की विठूच्या वाडीत लवकरात लवकर शाळा होऊ दे म्हणून. काय म्हणता गणपती बाप्पा? काकू आजी, काकू आजी. आलास का? मी शिवाच्या मळ्यावर खेळायला गेलेलो. तिथं खूप साऱ्या दुर्वा होत्या. तिथून थोड्याशा दुर्वा मी आणले. शाबास, गुणी बाळ एकदम माझं. आता एका जागी शांत बस आणि मला निवडून दे बरं दुर्वा. ते कसं निवडायचं तेच कळत नाही. अरे मी आहे ना, मी शिकवेन तुला. जा चटई घेऊन ये. नारायणी, ओ बाळ एक ताट घेऊन ये ग. आणते. नीट अंतर. बस. हे बघ, उजव्या हाताने एक पान घ्यायचं. याच्यामध्ये 3, 5 आणि 7 अशी पानं असली पाहिजे. ते पान बाजूला करायचं आणि ते करताना काय म्हणायचं? ओम गण गणपते नमः. अरे नाही. ओम गंग गणपतये गणपते नमः नमः म्हणा. बघू. हा, बरोबर.
अधोक्षज काय खातोयस तू? कांदा भजी खातोयस की काय तू? अरे बाबा, बाप्पा समोर निषिद्ध असतात ती. शकुंतले, अधोक्षज भजा खातोय बाप्पा समोर बसून, बरोबर वाटते का तुला? अहो मोठे बाई, मी खरंच नाही पाहिलं, माझं लक्षच नव्हतं. आई तुला कधीपासून चूक काय आणि बरोबर काय याचा प्रश्न पडायला लागला? माजल्यासारखं बोलू नकोस हा. काय झालंय काय तुला? अधोक्षज, आज सगळा स्वयंपाक तुझ्या आवडीचा केला होता आणि ते खायचं सोडून तू हे काहीतरी घाणेरडं खातोयस. नेहमी तुझ्या हातच खातो ना आई. आजचे दिवस फक्त मी तुझ्या मनाविरुद्ध केलं काही तर एवढा का राग येतोय तुला? अधोक्षज, मोठ्या माणसांशी बोलण्याची काय पद्धत आहे रे ही? आईशी असं बोलतात? काका, मग मोठ्या माणसांनी पण त्यांचा आदर वाटावा असं वागलं पाहिजे ना? असं काय केलंय रे मी? हा प्रश्न तू मला विचारतीयस आई? तुला खरं सांगू, मला ना आता तुला आई म्हणायची पण लाज वाटते, लाज. अधोक्षज, जिभेवर ताबा ठेव. एवढं चिडायला झालंय काय तुला? काका, शकुंतला काकीच्या माहेरची गौ आईला इकडे कधी आणायचीच नव्हती. इंदू जेव्हा हिच्याकडे विनंती करायला गेली तेव्हा हिने काय केलं माहिती? येऊ द्या ना गौराईला घरी. अहो शकुंतला काकूच्या माहेरची आहे. समजा मी तुझी मर्जी राखली तर तू माझी मर्जी राखशील? अहो, मोठे बाई तुम्ही फक्त बोला, झालंच म्हणून समजा तुमचं काम. जर गौराई घरी आल्या तर विठूच्या वाडी शाळा काढण्याचा तुझा विचार तू बाजूला ठेव. मोठे बाई आता म्हणालीस ना तुम्हाला हवं ते करीन म्हणून, मग आता मागे नाही हटायचं. वहिनी, अहो काय होय? अहो का वागता नेहमी तुम्ही अशा? पोरगी आपल्या गावामध्ये शाळा व्हावी म्हणून रात्रंदिवस मरतीये, उन्हातानात कष्ट करते. उलट तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून तिची मदत केली पाहिजे ना. तुम्हाला माहितीये की विठूच्या वाडीमध्ये शाळा सुरू करणं हे हिंदूचं स्वप्न आहे, तरी तुम्ही असं वागलात. मोठे बाई, इंदूची शाळा होऊ नये म्हणून केलं तुम्ही हे सगळं. वय म्हणून केलं मी, म्हणून केलं आणि मी करणार, कारण मी मोठी आहे. फक्त वयाने मोठा असलं म्हणजे माणूस मोठं होत नाही आई. माणूस त्याच्या चांगल्या वागण्यामुळे मोठा होतो. आणि आई, तुला जर असं वाटत असेल ना की मी जेवून घ्यावं किंवा तुझ्या हातचं खावं, तर इंदूकडून जे तू वचन घेतलंयस ना ते तू परत तुझ्या बायकोसाठी तू मला वेठीच धरतोयस. म्हणलं ना ही पोरगी माझ्या मुळावरती जन्माला आली.
मी हिचा राग राग का करते ते कळलं ना तुम्हाला? कारण ही पोरगी माझ्यात आणि माझ्या पोरामध्ये विष घालवते. हे असलं काहीतरी खोटं नाटं सांगते आणि माझ्यापासून माझ्या मुलाला तोडण्याचा प्रयत्न करते. आई इंदू कधीच खोटं बोलत नाही. अधोक्षाचे बघ. आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि माझ्यावरती अविश्वास. बरोबर आहे. ती चांगली, मी वाईट. 9 महिने 9 दिवस तुला मी पोटात वाढवलं, त्याचे चांगले पांग फेडलेस. आई पुन्हा पुन्हा तेच बोलू नको. तू आधी इंदूला वचनातून मोकळ कर. मला ऑर्डर देण्या इतका मोठा झालेला नाहीयेस तू. ठीक आहे, तू जर इंदूला वचनातून मुक्त करणार नसशील तर मी कधीच जेवणार नाही. धमकी देतोयस इंद्रायणी? चांगला डाव साधलास तू. माझं दुर्दैव. केलं तुला वचनातनं मुक्त केलं.